तर भाषणावरून ही नाराजी पाहायला मिळते। दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी असंच एक विधान केलंय, एका रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतंच असं चंद्रकांत पाटील म्हणाले। महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांनी हे भाष्य केले। खळखळ असेल तरच जिवंतपणाचं लक्षण असतं असंही ते म्हणाले। दरम्यान शिंदे, फडणवीस आणि अजित पवार प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। युतीमध्ये खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चाललाय। एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात तिथे भांड्याला भांडं लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात। व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं। ओके।